नमस्कार. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा माझा दर्शन लहान मुलगा. याच्या शाळेमध्ये महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे दर्शनला महादेवाच्या वेशभूषेमध्ये यायला सांगितलेलं होतं. तर सकाळची शाळा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण आपल्या मुलांचा घरच्या घरी महादेव या वेशभूषेचा मेकअप कशा पद्धतीने करू शकतो हे मी या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तर सगळ्यात आधी पाहू महादेवासाठी म्हणजेच महादेवाची वेशभूषा या मेकअपसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर ह्या 2 गंधकच्या बाटल्या घेतलेल्या आहे, काळी आणि पांढरी. त्यासोबतच रुद्राक्षच्या माळा घ्यायच्या आहे. या हाताला लावण्यासाठी 4 आणि ही गळ्यामध्ये घालण्यासाठी 1. चंद्र आहे, हे कानातले आहे, नाग, त्यासोबतच त्रिशूळ घ्यायचा आहे आणि हे केस आहेत, याला आपण नकली टोप वगैरे म्हणतो, आणि हा ड्रेस आहे आणि त्यानंतर डमरू. तर मैत्रिणींनो, आता हे जे साहित्य आहे मुलांच्या गॅदरिंगचे ड्रेस ज्या ठिकाणी मिळतात ना त्या ठिकाणी आपण सहज हे भाड्याने घेऊ शकतो किंवा घरी सुद्धा बनवता येते, पण आता माझ्याकडे एवढा वेळ नसल्यामुळे मी भाड्यानेच आणलेलं आहे हे सगळं साहित्य. आता दर्शनची तयारी करून घेते. सकाळचे 6 ते 6:15 झालेले आहे. दर्शन उठला, त्याची आंघोळ झालेली आहे आणि त्यानंतर थोडीशी त्याला पावडर लावून घेते. तर अजून तो लहान आहे त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं क्रीम वगैरे त्याच्या चेहऱ्याला लावत नाही. फक्त साधी पॉन्सची पावडर अगदी थोडीशीच ती लावून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला ड्रेस घालून घेते. तर ह्या ड्रेसला एकच असा हात असतो, बाही, आणि एका साईडने ओपन असते. या प्रकारे जर का आपल्याला लहान मोठा हा ड्रेस वाटला तर आपण पिनअप करून किंवा सुई दोऱ्याने टाचा मारून हा ड्रेस पाहिजे तसा आपण करू शकतो. हा मोठा होत आहे, त्याला असं एक बाजू जास्त खाली उतरत आहे, तिथे मी पिनअप करून घेते. म्हणून त्याला उभं केलं आणि असं व्यवस्थित करून त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन ही लावून घ्यायची आहे, म्हणजे ड्रेस वारंवार तो खाली उतरणार नाही शोल्डर पासून. असं व्यवस्थित हातामध्ये घेतलं आणि पिनअप करून घेते. पिनअप अशा प्रकारे करा का मुलाला ही पिनअप टुसणार सुद्धा नाही आपण केलेली. एक सेफ्टी पिन या ठिकाणी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता ड्रेस घालून झालेला आहे. बघा, लहान मुलं तयारी करताना अजिबात ते शांत बसत नाही, त्यांचं कुठेतरी चालूच असते हात वर खाली. आता सगळ्यात आधी मी महादेवाचा जो 3रा डोळा असतो ना तो काढून घेते. ही काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि काजळ पेन्सिलनेच मी हा डोळा काढून घेत आहे. आता हे मी काळं गंधक घेतलेलं आहे. आपण काजळ पेन्सिलने तर असा 3रा डोळा हा काढलेला आहेच, पण त्यावरती अशी थोडीशी ही काळी गंधक लावली ना आणखीनच हा डोळा आकर्षक दिसतो. म्हणून अशा प्रकारे ही गंधक यावरती लावून घेते. मी याआधी कधीही असा मेकअप वगैरे केलेला नाही, पहिल्यांदाच करत आहे. हा मेकअप कसा तुम्हाला वाटला आणि कसा झालेला आहे हे नक्कीच मला कमेंट्स करून कळवा.
तर हा जो चंद्र आहे ना, मी असा टोचून दिला. नंतर आपण याला व्यवस्थित करू. तर कंठाला निळा रंग येण्यासाठी या ठिकाणी मी रंगाचा वापर करते. तर हा फ्रूट खाण्याचा रंग आहे. जे केकसाठी वगैरे जे रंग वापरतात ना, त्यातलाच हा स्काय ब्लू रंग आहे. असा थोडासा हातावरती घेते आणि बोटानेच लावून घेते. या रंगाचा काही सायंटिफिकेट नाही. अशा प्रकारे कंठ हा थोडासा निळा करून घेते.